मुंबईतील प्रभादेवी मार्गासह करी रोड तसंच आणखी काही भागांमध्ये 2 दिवसांसाठी पाणी पुरवठा बंद असणार आहे। जलवाहिनी दुरुस्त करण्याच्या कारणामुळे 28 व 29 नोव्हेंबर रोजी मुंबईतील काही भागात पाणी पुरवठा बंद राहील। 22 तासांच्या दुरुस्ती कालावधीमध्ये हा पाणी पुरवठा खंडित राहणार असून या कालावधीमध्ये पाणी जपून आणि काटकसरीने वापरावा असं आवाहन यावेळी महापालिकेतर्फे करण्यात आले। न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार। राज्यातील वातावरणात गेल्या 2-3 दिवसांपासून मोठा बदल झाला आहे। राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढलाय। राज्यातील पुणे मुंबईसह अनेक शहरांचा किमान तापमानाचा पारा घसरलाय। पुण्याचं तापमान 10 अंशावर आलंय तर मुंबईतील तापमानात विक्रमी घसरण झाली आहे। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यात पुढील 5 दिवस थंडीचा कडाका राहणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय। न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार। मुख्यमंत्री आणि मंत्रिपदावरून महायुतीत मोठा पेच निर्माण झालाय। शिवसेनेकडून ही मागणी करण्यात आली तर भाजप मुख्यमंत्रीपदासाठी ठाम आहे। त्यांनी एकनाथ शिंदेंना 2 ऑफर दिल्या होत्या। या दोन्ही ऑफर एकनाथ शिंदेंनी धुडकावल्याची माहिती आमच्या सूत्रांनी दिली आहे। उपमुख्यमंत्री पद आणि केंद्रातील मंत्रीपद एकनाथ शिंदे स्वतःवर घेणार नाहीत असं समजते। अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार।